हॅलो एव्हरीवन, आय होप तुम्ही याआधी सगळे व्हिडिओ पाहिले असतील. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट आवर लेक्चर विथ द थेरम. Statement of the theorem is every field has an algebraic closure. Okay, let's start the proof. ओके, आपल्याला काय माहिती आहे कोणत्याही फील्डला अल्जेब्राइकली क्लोज्ड काय असतं, एक्सटेन्शन एक्झिस्ट होतं. ओके, या आधी थेरम मध्ये आपण बघितले. ओके, वी नो दॅट every field has an algebraically closed extension. Let capital A be a field, म्हणजे कोणत्याही फील्डला एक अल्जेब्राइकली क्लोज्ड एक्सटेन्शन एक्झिस्ट होतं. ओके, म्हणजे आता एफ आपलं फील्ड असेल तर त्यासाठी पण एक अल्जेब्राइकली क्लोज एक्सटेन्शन एक्झिस्ट होणार आहे. सो लेट एफ बी अ फील्ड, then there exists an extension capital E of F. एक्सटेन्शनला आपण नाव काय दिलंय, E हे नाव दिलंय, which is algebraically closed. ओके, आता अल्जेब्राइक क्लोजर प्रूव्ह करायचं आहे. कोणत्याही फील्डला काय एक्झिस्ट होतं, अल्जेब्राइक क्लोजर एक्झिस्ट होतं हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, अल्जेब्राइक क्लोजर म्हणजे काय, अल्जेब्राइकली क्लोज्ड फील्ड किंवा अल्जेब्राइक क्लोजर म्हणजे काय, एक तर ते अल्जेब्राइक पाहिजे आणि ते काय पाहिजे, अल्जेब्राइकली क्लोज्ड पण पाहिजे. या दोन्ही गोष्टी असतील तर त्याला आपण काय म्हणणार, अल्जेब्राइक क्लोजर म्हणणार. ओके, म्हणजे आपला एक असं अल्जेब्राइक एक्सटेन्शन फाइंड आउट करायचं की जे काय पाहिजे, अल्जेब्राइकली क्लोज्ड पण पाहिजे. ओके, म्हणजे एक अल्जेब्राइक एक्सटेन्शन फाइंड आउट करूया आणि त्याला आपण काय प्रूव्ह करायचं, अल्जेब्राइकली क्लोज्ड, म्हणजे आपला थेरम प्रूव्ह होईल. ओके, मग आता एक अल्जेब्राइक एक्सटेन्शन मिळवायचं आहे. आता ते कसं मिळवणार, आपण सगळे अल्जेब्राइक एलिमेंट एफवरचे सगळे कलेक्ट करायचे आणि त्याला आपण काय तर नवीन फील्डला नाव द्यायचं. ऑब्व्हियसली ते जे फील्ड असेल ते काय असेल, अल्जेब्राइक ओव्हर एफ असेल, कारण की ते फील्ड आपण कसं तयार केलंय, जेवढे एलिमेंट एफ वरती अल्जेब्राइक आहेत त्या सगळ्यांचं कलेक्शन घेतलंय, म्हणजे ते ऑब्व्हियसली काय असेल, अल्जेब्राइक ओव्हर एफ असणारच आहे. ओके, मग त्या फील्डला आपण नाव काय देऊया, के नाव देऊया, म्हणजे के मध्ये काय असेल, सगळे अल्जेब्राइक एलिमेंट असतील एफ वरचे. सो के इज इक्वल टू ए बिलॉंग्स टू ई such that A is algebraic over F. F चा प्रत्येक एलिमेंट हा F वरती अल्जेब्राइक असतो. ओके, म्हणजे F चा एलिमेंट, प्रत्येक एलिमेंट F वरती अल्जेब्राइक असतो, म्हणजे के मध्ये F चे सगळे एलिमेंट येणार आहेत. ओके, के मध्ये F चे सगळे एलिमेंट असेल तर F काय होईल, के चा सबसेट होईल. बरं ठीक आहे, पण के मध्ये कोणते एलिमेंट घेतलेत आपण, ई चे एलिमेंट घेतलेत, म्हणजे के ई चा सबसेट आहे. म्हणजे इथे चेन कशी मिळेल मला, एफ सबसेट ऑफ के, के सबसेट ऑफ ई, अशी चेन मला मिळणार आहे. सो क्लिअरली एफ सबफिल्ड ऑफ, सबसेट म्हणा किंवा सबफिल्ड म्हणा, एफ सबसेट ऑफ के सबसेट ऑफ ई विथ के हे अल्जेब्राइक एक्सटेन्शन असणार आहे एफ वरचं. with K is algebraic extension of F. जर आपण K ला काय प्रूव्ह केलं, अल्जेब्राइकली क्लोज प्रूव्ह केलं, तर मग हा थेरम काय होईल, आपला प्रूव्ह होईल. म्हणजे क्लेम काय असेल आता आपलं, टू प्रूव्ह K इज अल्जेब्राइकली क्लोज्ड. सो K इज अल्जेब्राइकली क्लोज्ड. ओके, एक पॉलिनॉमियल चूज करूया. लेट एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू के ऑफ एक्स, म्हणजे सगळे कोएफिशिएंट कशामधले असणार आहेत, के मधले एलिमेंट असणार आहेत. ओके, बिग नॉन कॉन्स्टंट पॉलिनॉमियल
be non-constant polynomial and a is a root of f of x. ओके, के सबसेट ऑफ ई आहेत. ओके, एफ ऑफ एक्सचे सगळे कोएफिशियंट कशामधले आहेत? के मधले आहेत आणि के ईचा सबसेट आहेत, म्हणजे सगळे कोएफिशियंट कशामधले झाले? ई मधले झाले. एफ ऑफ एक्सचे जर सगळे कोएफिशियंट ई मधले झाले तर एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू ई ऑफ एक्स आपण म्हणू शकतो. सो विच इम्प्लाय एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू ई ऑफ एक्स. बट ई इज algebraically closed and E is algebraically closed. ओके, सुरुवातीलाच घेतलंय आपण एक्सटेन्शन ई ऑफ एफ विच इज अल्जेब्राइकली क्लोज, त्यामुळे इथे ई काय आपलं अल्जेब्राइकली क्लोज घेतलेला आहे. ओके, ॲज ए इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स, ॲज ए इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू के ऑफ एक्स. ओके, ए इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, ए हे काय एफ ऑफ एक्सचं रूट आणि हे पॉलिनॉमियल कशामधलं? के ऑफ एक्स आहे. याचा अर्थ ए इज अल्जेब्राइक ओव्हर के म्हणू शकतो ना. ओके, ए इज अल्जेब्राइक ओव्हर के ची डेफिनेशन काय असते? एक पॉलिनॉमियल मला के मध्ये मिळाला पाहिजे, याचं रूट काय असेल? ए असेल. ए हे इथे रूट मिळते, याचा अर्थ काय असेल? ए इज अल्जेब्राइक ओव्हर के अँड ए इज अल्जेब्राइक ओव्हर के. algebraic over k, but k is algebraic extension na, but k is algebraic extension of f. Okay, so a belongs to k, कारण की के हे काय अल्जेब्रा एक्सटेन्शन ऑफ एफ आहे, म्हणजे त्या एफ ऑफ एक्स वरचं कोणत्याही पॉलिनॉमियल सगळे रूट कशामध्ये असणार आहेत? के मध्ये असणार. म्हणजे एफ ऑफ एक्स एक रूट काय मिळते मला? ए मिळते. ऑब्व्हियसली ए बिलॉंग्स टू के. ओके, मग पुन्हा एक्सप्लेन करतो. एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू ई ऑफ एक्स अँड ई इज अल्जेब्राइकली क्लोज्ड. ई इज अल्जेब्राइकली क्लोज्ड ॲज ए इज द रूट ऑफ एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू के ऑफ एक्स अँड ए इज अल्जेब्राइक ओव्हर के. ओके, म्हणजे ए ह्या एलिमेंटसाठी मला पॉलिनॉमियल कशामध्ये मिळालं? के ऑफ एक्स मध्ये मिळालं, त्यामुळे ए इज अल्जेब्राइक ओव्हर के. पण के काय आहे? अल्जेब्राइक एक्सटेन्शन ऑफ एफ आहे. अल्जेब्राइक एक्सटेन्शन ऑफ एफ म्हणजे एफ वरचं कोणतंही पॉलिनॉमियल असेल, ते कोएफिशियंट एफ मधले असतील तर त्यांचे सगळे रूट कोणाकडे असणार आहेत? के मध्ये असणार आहेत. याचा अर्थ एफ ऑफ एक्स सगळे रूट के कडे असेल तर ए पण कोणाकडे असणार आहे? के कडे असणार आहे. म्हणजे ए हा आपण रॅन्डम रूट घेतलेला तो कोणाकडे मिळाला? के मध्ये मिळाला. याचा अर्थ काय? सगळेच रूट कोणाकडे असणार आहेत? के कडे असणार आहेत. दॅट इज एव्हरी रूट ऑफ एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू के ऑफ एक्स. जर एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू एफ ऑफ एक्स असला तरी एफ ऑफ एक्स बिलॉंग्स टू के ऑफ एक्स पण आहे आपल्याकडे. दॅट्स वाय इज इन के, म्हणजे के ऑफ एक्सचे सगळे रूट कशामध्ये? के मध्ये. याचा अर्थ काय? बाहेरचा कोणताच एलिमेंट के वरती काय नाही आहे? अल्जेब्राइक नाही आहे. बाहेरचा कोणताच एलिमेंट के वरती अल्जेब्राइक नसेल तर के काय झाला? अल्जेब्राइकली क्लोज्ड. Thus K is algebraic closure of F. Okay, direct final statement लिहिले मी and hence the proof. Okay, now after this theorem we are going to see the definition of splitting field. Definition of splitting field. Let capital F be a field. Let f of x belongs to f of x. Be of degree नॉन कॉन्स्टंट पाहिजे, त्यामुळे डिग्री काय असेल? ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल. Then the field extension capital E of F is called
splitting field of f of x over f if the following properties are satisfied. First property is f of x can be factored into linear factors in E of x, that is there exist a1 a2 up to so on an such that f of x is equal to कसे एक्सप्रेस करता येईल c इंटू x मायनस a1 x मायनस a2 अप टू सो ऑन x मायनस an. ओके, असं एक्सप्रेस करता आला पाहिजे, म्हणजे लिनियर फॅक्टर्स मध्ये लिहिता आले पाहिजेत. ओके, अँड सेकंड इज E is equal to f of a1 a2 to so on an, that is E generated by a1 a2 a3 up to so on an over f. ओके, एखादं एलिमेंट आपण अल्जेब्राइक ओव्हर एफ केव्हा म्हणतो, जर आपल्याला एक पॉलिनॉमियल एफ ऑफ एक्स मध्ये फाइंड आउट करता आलं की ज्याचं रूट काय असेल ए असेल, म्हणजे पॉलिनॉमियल फाइंड आउट करण्याच्या पॉलिनॉमियलचे कोएफिशिएंट कशामध्ये पाहिजेत, एफ मध्ये पाहिजेत. ओके, तर त्याला काय म्हणतो, तर त्या एलिमेंटला काय म्हणतो आपण, अल्जेब्राइक ओव्हर एफ म्हणतो. ओके, आता इथं स्प्लिटिंग फील्डच्या डेफिनेशन मध्ये काय, एफ जर फील्ड असेल आणि एफ ऑफ एक्स एक पॉलिनॉमियल असेल, ओके, आणि ए हे एक्सटेन्शन असेल. ओके, ई ला आपण स्प्लिटिंग फील्ड केव्हा म्हणणार, जर आपण एफ ऑफ एक्स ला काय करू शकलो, स्प्लिट करू शकलो, म्हणजे एफ ऑफ एक्स ओव्हर ई ऑफ एक्स, म्हणजे ई चे कोएफिशिएंट घेऊन जर आपण स्प्लिट करण्याचा प्रयत्न केला तर ते काय झालं पाहिजे, फॅक्टराइज झालं पाहिजे, पूर्ण लिनियर. ओके, म्हणजे एखादा पॉलिनॉमियल आहे ते कशामधला आहे, एफ ऑफ एक्स मधला आहे, पण ते जर ई चे एलिमेंट चूज करून काय करता आले पाहिजे, पूर्ण लिनियर फॅक्टर करता आले पाहिजेत. ओके, जर पूर्ण लिनियर फॅक्टर करता येत असतील तर त्याला आपण काय म्हणणार, स्प्लिटिंग फील्ड. किंवा सेकंड कंडिशन काय आहे, तो काय पाहिजे, फायनाइट एलिमेंटने काय झाला पाहिजे, जनरेट झाला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणणार, स्प्लिटिंग फील्ड म्हणणार. फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घेऊ शकतो, फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय चूज केलं, एक्स स्क्वेअर. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घेतलं, एक्स रेज टू 4 मायनस 1 घेतलं. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कसं एक्सप्रेस करू शकतो, एक्स स्क्वेअर मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू एक्स मायनस 1 असणार आहे, एक्स प्लस 1 असणार आहे. आता हे ओव्हर क्यू असेल, तर हे इरिड्युसिबल आहे, बरोबर, इरिड्युसिबल आहे. बट क्यू ऑफ आय वरती काय होईल, क्यू ऑफ आय म्हणजे काय, याच्यामध्ये आय पण ऍड झाला, मग त्या केसमध्ये हा स्प्लिट होऊ शकतो ना, एक्स प्लस आय एक्स मायनस आय ओव्हर क्यू आपण इथपर्यंत स्प्लिट करू शकतो. ओके, म्हणजे एक्स प्लस आय एक्स आणि हे इथपर्यंत, म्हणजे हा फॅक्टर लिनियर होणार नाही, इथपर्यंत स्प्लिट करू शकतो. पण हा लिनियर होण्यासाठी अजून कोणता एलिमेंट गरजेचा आहे, आपल्याला आय हा गरजेचा आहे. म्हणजे ओव्हर ह्या फील्डवरती हे सगळे लिनियर फॅक्टर करता येतात, म्हणजे क्यू साठी किंवा ह्या फील्डसाठी हे काय झालं, स्प्लिटिंग फील्ड झालं. म्हणजे ह्यातले एलिमेंट जर मी घेतले तर हे पूर्ण लिनियर फॅक्टर करता येत आहे. ओके, दॅट्स अ क्यू ऑफ आय इज द स्प्लिटिंग फील्ड ऑफ दिस पॉलिनॉमियल. ओके, आय होप तुम्हाला डेफिनेशन समजले असेल. नाउ वी आर मूव्हिंग टू आवर नेक्स्ट थेरम. लेट्स बिगिन द नेक्स्ट थेरम. ओके, थेरम नाव आहे युनिकनेस ऑफ
of a splitting field. Okay, statement of the theorem is, let capital K be a splitting field. Sorry, ब्लॅक पेन मध्ये लिहायला पाहिजे होतं. Of the polynomial f of x belongs to f of x over a field capital F if capital E is another splitting field of f of x over F, then there is an isomorphism sigma from E to K, that is identity on F. आता हेच थेरम तुम्हाला काय करते, फिरवून देऊ शकतात. ओके, ऑर स्टेटमेंट आहे, लेट f of x be a non-constant polynomial over field F and capital E and K be two splitting fields of f of x over F, then there exists an isomorphism sigma from E to K, which is identity on F isomorphism म्हणू शकतो. आयसोमॉर्फिझम. ओके, दोन्हीचे थेरमचं स्टेटमेंट काय सेम आहे. ओके, याच्या अगोदर एक थेरम पाहिला होता. काय पाहिला होता, इफ एफ हा फील्ड असेल आणि त्याला दोन अल्जेब्राइक क्लोज्ड एक्सटेन्शन एक्झिस्ट होत असतील, लास्ट लेक्चरचा थेरम आहे के अँड के डॅश. तर त्या केसमध्ये दोन्ही जर अल्जेब्राइक क्लोज्ड एक्सटेन्शन असेल तर त्या केसमध्ये के आणि के वर काय असतात, आयसोमॉर्फिक असतात अंडर एफ आयसोमॉर्फिझम. हा थेरम पाहिलेला आहे. ओके, ते दोन्ही फील्ड काय घेतले आहेत, अल्जेब्राइकली क्लोज्ड घेतलेले आहेत. ओके, आणि इथे काय घेतलेले आहेत, दोन स्प्लिटिंग फील्ड घेतलेले आहेत. ओके, दोन्ही थेरमचं स्टेटमेंट जवळजवळ सेम आहे, फक्त एका ठिकाणी काय आहे स्प्लिटिंग फील्ड आणि एका ठिकाणी काय अल्जेब्राइकली क्लोज फील्ड आहे. एवढाच फरक आहे. ओके, आणि ह्या थेरमचा आपण यूज करणार आहे पुढे जाऊन. ओके, लेट्स स्टार्ट द प्रूफ. ओके, लेट के बार म्हणजे काय, अल्जेब्राइक क्लोजर ऑफ के. ओके, ही डेफिनेशन बघितलं, डेफिनेशन मध्ये नोटेशन पण बघितलं. के बार इज अ अल्जेब्राइक क्लोजर ऑफ के. बी एन अल्जेब्राइक क्लोजर ऑफ के, then k bar is algebraic over k. ओके, अल्जेब्राइक क्लोजर असेल म्हणजे ऑब्व्हियसली काय असेल, अल्जेब्राइक तर असणारच आहे ऍटलिस्ट. आणि के काय आहे, अल्जेब्राइक ओव्हर एफ घेतलेला आपण. ओके, ॲज जर के काय असेल अल्जेब्राइक ओव्हर एफ असेल तर ॲज के इज algebraic over f, it follows that
के बार इज अल्जेब्राइक ओव्हर एफ. ओके, याच्या आधी आपण थेरम पाहिलाय. काय पाहिलाय? के बार इज अल्जेब्राइक ओव्हर के अँड के इज अल्जेब्राइक ओव्हर एफ, देन के बार इज अल्जेब्राइक ओव्हर एफ. सुरुवातीचे थेरम बघितलेत, ट्रान्झिटिव्हिटी अशी होल्ड होते. मग याचा अर्थ काय असेल? के बार इज अल्जेब्राइक ओव्हर एफ म्हणू शकतो आपण. आणि आता जसं एक्सप्लेन केलं, जर दोन अल्जेब्राइक क्लोजर एक्झिस्ट होत असतील, एफला दोन अल्जेब्राइक क्लोजर एक्झिस्ट होत असतील, तर ते दोन्ही काय असतात? आयसोमॉर्फिक असतात. ओके, याचा अर्थ काय? के इज अल्जेब्राइक क्लोजर ऑफ के, के बार इज अल्जेब्राइक क्लोजर ओव्हर के, आणि के इज अल्जेब्राइक ओव्हर के, सॉरी, के इज अल्जेब्राइक ओव्हर एफ, देन के बार इज ऑल्सो अल्जेब्राइक क्लोजर ऑफ एफ. के बार इज ऑल्सो अल्जेब्राइक क्लोजर ऑफ एफ. पण एफचा क्लोजर आपण कसा डिनोट करणार? एफ बारने डिनोट करणार ना. एफचा क्लोजर आपण कसा डिनोट करणार? एफ बारने. आणि इथे मला काय मिळालं? के बार पण काय मिळाला? अल्जेब्राइक क्लोजर मिळाला एफचा. याचा अर्थ काय? हे दोन्ही काय असणार आहे? आयसोमॉर्फिक असतील. विच इम्प्लाइज, ओके, लास्ट थेरम त्या रेफरन्सनुसार घेतोय आपण. विच इम्प्लाइज के बार इज आयसोमॉर्फिक टू एफ बार. ओके, बरं, ठीक आहे. आणि आता फंक्शन जे दिलेले आहेत ते कोणते? एफ आयसोमॉर्फिझम दिलेत ना. एफ आयसोमॉर्फिझम म्हणजे काय? सिग्मा फ्रॉम ई टू के जर फंक्शन डिफाईन केलं असेल तर सिग्मा ऑफ ए इज इक्वल टू एच मिळतं. कोणासाठी? जर तो इलेमेंट कशामधला असेल? एफ मधला असेल तर. ओके, डायग्रामॅटिकली आपण बघू शकतो. ओके, डायग्रामॅटिकली बघू शकतो. एक ई असेल आणि हा समजा ई आहे आणि हा काय आहे? के आहे. आणि हा मधला कोणता सेट आहे? एफ आहे. ओके, इथले काही पॉईंट असतील, इथले काय पॉईंट असतील, किंवा इथले काय पॉईंट असतील. पण सिग्मा हे फंक्शन काय करतं की एफ मधला कोणता एलिमेंट असेल तर मला काय मिळणार आहे? सिग्मा ऑफ ए इज इक्वल टू एच मिळणार आहे. म्हणजे आयडेंटिटी फंक्शनच मिळणार आहे. ओके, म्हणजे एफ वरचा कोणता एलिमेंट घेतला तर मला असंच मिळतं. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? एफ आयसोमॉर्फिझम म्हणतो. म्हणजे समजा हे जे फंक्शन आहे किंवा एखादं फंक्शन असेल ते काय करेल? एफ वरती आयडेंटिटी फंक्शन असेल, पण ओव्हर दिस ते फंक्शन काय ट्रीट होईल? सिग्मा ट्रीट होईल. ओके, ओव्हर एफ वरती ते काय असणार आहे? आयडेंटिटी फंक्शन असणार आहे. मग तेच आयडेंटिटी फंक्शन मी काय डिनोट करतो? लॅम्बडाने डिनोट करतो. ओके, ते आयडेंटिटी फंक्शन ओव्हर एफ काय असेल? लेट लॅम्बडा फ्रॉम एफ टू एफ बी आयडेंटिटी फंक्शन. म्हणजे लॅम्बडा ऑफ ए ची व्हॅल्यू काय मिळणार आहे? मला एच मिळणार आहे. बी आयडेंटिटी फंक्शन म्हणू शकतो किंवा मॅपिंग म्हणूया. मॅपिंग. ओके, आणि याच्या आधीच थेरम आपण पाहिलेत. हेच फंक्शन आपण काय करू शकतो? एक्सटेंड करू शकतो. म्हणजे डोमेन पण मोठा करू शकतो. अजून दुसऱ्या थेरमनुसार हा को डोमेन पण काय करू शकतो? आपण मोठा सेट घेऊ शकतो. बी ए मॅपिंग कॅन बी एक्सटेंडेड. म्हणजे हेच फंक्शन काय करू शकतो? एक्सटेंड करू शकतो. पण एफ मधला कोणता एलिमेंट असेल तर तो काय ट्रीट होईल? आयडेंटिटी. म्हणजे लॅम्बडा ऑफ ए ची व्हॅल्यू काय मिळेल? ए. म्हणजे जर हा एक्सटेंड करून त्याला आपण नाव काय दिलं? सिग्मा. सिग्मा ऑफ ए इज इक्वल टू ए. जर एफ मधला एलिमेंट असेल तर तो आयडेंटिटी ट्रीट होणार आहे. पण एफच्या बाहेरचा असेल तर काय ट्रीट होईल सांगता येत नाही. तिथे सिग्माची व्हॅल्यू काय मिळेल? बी पण मिळेल. ओके, एक्सटेंडेड टू अँड एम्बेडिंग. हा सेट मला मोठा करायचा, एक्सटेन्शन घेतोय त्यामुळे. फ्रॉम कुठून असेल? ई. एफ इज सबसेट ऑफ ई अँड एफ इज सबसेट ऑफ के ऑल्सो, आणि के इज सबसेट ऑफ के बार. दॅट्स वाय सिग्मा. लॅम्बडाला एक्सटेंड केला आपण कशाला? सिग्माला. आणि सिग्मा कुठून कुठं फंक्शन असेल? ई टू के बार. ओके, आता एक पॉलिनॉमियल घेतो. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a0 plus a1x plus a2x square plus up to so on plus an x raised to n belongs to f of x. म्हणजे यातले सगळे कोएफिशियंट आहेत ते कशामधले आहेत? एफ मधले आहेत. ओके, आणि एफ सिग्मा ऑफ सेट काय करूया आपण? एफ सिग्मा ऑफ एक्स म्हणजे काय असेल? a0 ची व्हॅल्यू काय असेल? एफ मधले फंक्शन आहेत ना. हे सगळे एलिमेंट कशामधले आहेत? एफ मधले एलिमेंट आहेत. एफ मधले एलिमेंट असतील तर त्याची व्हॅल्यू काय असणार? लॅम्बडा ऑफ ए इज इक्वल टू ए मिळणार आयडेंटिटी. म्हणजेच काय? सिग्मा ऑफ ए इज इक्वल टू ए मिळणार ना. म्हणजे हा जर एफ मधला असेल तर सिग्मा फंक्शन अप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू काय चेंज होणार नाही. याचा अर्थ काय? हेच कसं लिहू शकतो मी? सिग्मा ऑफ a0 म्हणजे a1 ची व्हॅल्यू काय असेल? सिग्मा a1. सिग्मा a1 x. हे असं का लिहिले तुम्हाला समजलं असेल आता. प्लस सिग्मा a2 x स्क्वेअर प्लस अप टू सो ऑन प्लस, सॉरी,
सॉरी फॉर द मिस्टेक, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हे पॉलिनॉमियल घेतला आणि एफ सिग्मा ऑफ एक्स हे असं सेट केले प्लस सिग्मा ऑफ ए एन एक्स रेस टू एन. सिन्स सिग्मा इज ऑल्सो आयडेंटिटी, याचं एक्सटेन्शन आहे म्हणजे सिग्मा एफ वरती आयडेंटिटी आहे. सिन्स सिग्मा इज आयडेंटिटी ऑन एफ, सिग्मा इज आयडेंटिटी ऑन एफ म्हणजे एफ वरती एफ सिग्मा ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स दोन्ही काय असणार आहेत, सेमच असणार आहेत. विच इम्प्लायज एफ सिग्मा ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, नाव वी हॅव द फॅक्टरायझेशन. ओके, मग एफ ऑफ एक्स जे फंक्शन आहे ते कसं फॅक्टराइज करू शकतो. एफ ऑफ एक्सची डिग्री किती आहे, एन, म्हणजे मला किती असे फॅक्टर्स मिळणार, एन फॅक्टर्स मिळणार आहेत. सी कॉन्स्टंट एक्स मायनस ए वन एक्स मायनस ए टू अप टू सो ऑन एक्स मायनस ए एन. ए वन ए टू ए एन कशामधले, ते एफ मधले आहेत आणि एफ इज सबसेट ऑफ ई. याचा अर्थ काय, ए आयज पण ई मधले आहेत असं मी म्हणू शकतो ना. विथ काय मिळेल, ए आय एफ मधले आहेत म्हणजे एफ ईचा सबसेट. दॅट्स वाय विथ ए आय बिलॉंग्स टू एफ, आय इज इक्वल टू 1 2 3 अप टू सो ऑन एन. सगळे कॉन्स्टंट कशामधले होते, एफ मधले होते. तर साहजिकच सी पण कशामधला असणार आहे, एफ मधला असणार आहे. फ्रॉम द फॅक्ट दॅट एफ वरती व्हॅल्यू काय आहे, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय मिळते मला, एफ सिग्मा ऑफ एक्सच मिळते ना. अँड सी बिलॉंग्स टू एफ, वी ऑप्टेन, हे जर फॅक्टरायझेशन असेल तर ए वन ची व्हॅल्यू, ए वन हा एफ मध्ये असेल तर ए वन ची व्हॅल्यू काय पुट करू शकतो, अगेन सिग्मा ऑफ ए वन पुट करू शकतो आपण. ओके, दॅट्स वाय वी कॅन राईट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सी एक्स मायनस सिग्मा ए वन एक्स मायनस सिग्मा ए टू अप टू सो ऑन एक्स मायनस सिग्मा ए एन. ओके, पण फॅक्टरायझेशन काय युनिक असणार आहे. अ युनिक फॅक्टरायझेशन इन के बार ऑफ एक्स. हे कोएफिशिएंट जितले असतील हे पॉलिनॉमियल त्या फंक्शन मध्ये लाई करेल. ओके, सिग्मा हे फंक्शन कुठून कुठे डिफाईन केलंय, ई पासून के पर्यंत, म्हणजे सिग्माच्या इमेज अंडर जेवढे काय एलिमेंट असणार ते कशावरती असणार आहेत, के बार मधले असणार आहेत ना. म्हणजे हे जे सिग्मा ए वन सिग्मा ए टू अप टू सॉन सिग्मा एन कशातले एलिमेंट आहेत, के बार मधले एलिमेंट आहेत. तर साहजिकच हे फॅक्टरायझेशन कशामधलं आहे, के बार मधला आहे म्हणू शकतो आपण, के बार ऑफ एक्स. बट सिन्स एफ ऑफ एक्स हॅज अ फॅक्टरायझेशन इन के ऑफ एक्स. बरं ठीक आहे, हे फॅक्टरायझेशन कशामधलं आहे, के बार ऑफ एक्स मधलं आहे. तर ते फॅक्टरायझेशन इन के ऑफ एक्स कशावरून, हे फॅक्टरायझेशन कशामधलं आहे, एफ मधलं आहे. याचा अर्थ काय, हेच फॅक्टरायझेशन कशामधलं येणार आहे, पुन्हा के मधलं पण येणार ना. एफ इज सबसेट ऑफ के, त्यामुळे हे फॅक्टरायझेशन कशामधले येते, के ऑफ एक्स मधले येते. बट युनिक फॅक्टरायझेशन के ऑफ एक्स, बट सिन्स एफ ऑफ एक्स आहे फॅक्टरायझेशन इन के ऑफ एक्स. आणि के ऑफ एक्स मधले फॅक्टरायझेशन काय असेल, वेगळं कदाचित असू शकतं. ओके, मग के ऑफ एक्स मधले फॅक्टरायझेशन कदाचित कसं असेल, सी एक्स मायनस बीटा वन एक्स मायनस बीटा टू अप टू सो ऑन एक्स मायनस बीटा एन असेल. मे बी असू शकतं असं वेगळं. ओके, वेअर के ऑफ एक्स मधले, याचा अर्थ काही बीटा एज कशामधले असतील, के मधले असतील. आय इज इक्वल टू 1 2 3 अप टू सो ऑन एन. इट फॉलोज दॅट पण फॅक्टरायझेशन काय असणार आहे, युनिक असणार आहे ना ऑलवेज. याचा अर्थ काय, हे दोन्ही जे असणार ते सेम असणार. याचा अर्थ सिग्मा ऑफ ए वन आणि बीटा वन, सिग्मा ऑफ ए टू आणि बीटा टू हे दोन्ही काय असणार आहेत, सेमच असणार आहेत. सो सिग्मा ऑफ ए वन सिग्मा ऑफ ए टू अप टू सो ऑन सिग्मा ऑफ ए एन अँड बीटा वन बीटा टू अप टू सो ऑन बीटा एन आर इक्वल. जे दोन्ही सेट जे असणार आहेत ते दोन्ही सेमच असणार आहे. याचा अर्थ काय, के इज इक्वल टू जे काय डिफाईन केलं असणार आहे एफ ऑफ स्प्लिटिंग फील्ड आहे. स्प्लिटिंग फील्ड म्हणजे काय, जे रूट असतील ते काय असतील, जे रूट नसणार आहे ते फक्त इथे ऍड करणार आहे आपण. ह्यातले रूट असतील किंवा नसतील आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण सगळेच एलिमेंट इथे ऍड करूया. एफ ऑफ बीटा वन बीटा टू
अप टू सो ऑन बीटा एन इज इक्वल टू बीटा ची व्हॅल्यू काय सिग्मा A1 पण आहे ना सिग्मा A1 सिग्मा A2 अप टू सो ऑन सिग्मा AN. This is nothing but sigma of f of A1 A2 up to so on AN. आइसोमॉर्फिझम आहे त्यामुळे फंक्शन मी बाहेर घेऊ शकतो. Hence sigma is an isomorphism. Isomorphism of E onto K. And hence the theorem proof. ओके इथे प्रूफ तुमचं कम्प्लीट होतंय. ओके आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. जर आजचं लेक्चर समजलं नसतील तर तुम्हाला आधीचे जे लेक्चर आहेत ते रिवाइज करावे लागतील. जर आधीचे लेक्चर तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला इथून पुढच्या कोणत्याही थेरमला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके जर आधीची व्हिडिओ पाहिली नसतील तर ते आधी नीट पाहून घ्या. जिथे कोणत्या थेरमचा रेफरन्स दिला असेल तर त्या स्टेटमेंटचं जाऊन थेरम बघत जावा, तरच तुम्हाला समजणार आहे थेरम मध्ये नक्की काय चाललंय. ओके थँक्यू.